अपना स्थान ग्रहण करना चाहिए और इस प्रणाली का संचालन उस स्थान से ही करना चाहिए। जब माननीय अध्यक्ष अब मत विभाजन बोलेंगे तो महासचिव मतदान बटन को एक्टिवेट करेंगे और इसके साथ साथ गोंग की ध्वनि सुनाई देगी। मतदान के लिए केवल गोंग की ध्वनि के बाद ही, कृपया ध्यान दें कि केवल गोंग की ध्वनि के बाद ही माननीय सदस्य हेडफोन प्लेट पर मल्टीमीडिया डिवाइस के बाईं ओर लगे वोट सिक्योर बटन और हेडफोन प्लेट पर दाईं ओर लगे निम्नलिखित बटनों में से कोई एक बटन साथ साथ दबाएं। हाँ, हरे रंग के स्टिकर के नीचे, नहीं लाल रंग के स्टिकर के नीचे। मतदान में भाग नहीं लेना, पीले रंग के स्टिकर के नीचे। गोंग ध्वनि दूसरी बार सुनाई देने तक दोनों बटनों को दबाए रखना अनिवार्य है। माननीय सदस्य कृपया नोट करें कि उनके मत दर्ज नहीं होंगे यदि बटनों को पहली गोंग ध्वनि सुनाई देने से पहले दबा दिया जाता है या दोनों बटनों को दूसरी गोंग ध्वनि सुनाई देने तक एक साथ दबाकर नहीं रखा जाता है। माननीय सदस्य दूसरी गोंग ध्वनि के कुछ सेकंड के पश्चात अंतिम परिणाम वास्तव में देख सकते हैं। माननीय सदस्य माननीय अध्यक्ष के आसन के किसी भी तरफ संस्थापित व्यक्तिगत परिणाम डिस्प्ले बोर्डों पर, मल्टीमीडिया डिवाइस पर और हाँ, नहीं, मतदान में भाग नहीं लेने वाले बटन जैसा भी मामला हो पर अपने मत की जांच कर सकते हैं। मत दर्ज नहीं होने की दशा में अथवा यदि कोई सदस्य अपने मत में परिवर्तन करना चाहते हैं तो वे पर्ची के माध्यम से मतदान की मांग कर सकते हैं। Kind attention of honorable members is invited to the points in the operation of the automatic vote recording system. Before a division starts, every honorable member should occupy his or her own seat and operate the system from that seat only. When the honorable speaker says, "Now division," the Secretary General will activate the voting button and a gong sound will be heard simultaneously. For voting, only after the sound of the gong, repeat, only after the sound of the gong, honorable members may simultaneously press the vote secure button towards the left side of the multimedia device on the headphone plate and any one of the following buttons fixed on the right side of the headphone plate. For yes, below green color sticker, no, below red color sticker, abstain below yellow color sticker. It is essential to keep both the buttons pressed till another gong is heard. Honorable members may please note that their votes will not be registered if buttons are kept pressed before the first gong or both buttons are not kept simultaneously pressed till the second gong. Honorable members can actually see the final result after a gap of a few seconds after the second gong. Honorable members can check their vote on individual result display boards installed on either side of Honorable Speaker's chair, the multimedia device, and also on the yes, no, abstain button as the case may be. In case vote is not registered or if any member wishes to change their vote, they may call for voting through slips. अब मत विभाजन।
तर लोकसभेत या 3 महत्त्वाच्या विधेयकावरील मतदान सुरू झालेलं आहे। एका विधेयकावर 278 बाजूंनी तर विरोधात 211 मतं ही मिळालेली आहेत। एकूण 489 सदस्यांनी मतदान केलेलं आहे। तर एका विधेयकावरील हे मतदान आपण पाहिलं। पुढील 2 विधेयकावर मतदान बाकी आहे। एकूण 489 सदस्यांनी मतदान केलेलं आहे। त्यामध्ये होयच्या बाजूने 278 मतं तर नाहीच्या बाजूने 211 मतं मिळालेली आहे। घटनादुरुस्ती विधेयकांवर मतदानाला सुरुवात झालेली आहे। एका विधेयकावरील हे मतदान आहे। एकूण 3 विधेयकावर मतदान होणार आहे। ऐतिहासिक अशी ही विधेयकं त्यावर कालपासून चर्चा सुरू आहे आणि आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे। एकूण 489 सदस्यांनी मतदान केलेलं आहे। होळीच्या बाजूने 278 मतं आणि नाहीच्या बाजूने 211 मतं मिळालेली आहेत। संसदेच्या या विशेष अधिवेशनात 3 विधेयकांवर वादळी चर्चा सुरू आहे। घटनादुरुस्तीच्या बाजूने 278 मते मिळालेली आहे तर विरोधात 211 मते मिळालेली आहेत। लोकसभेतील ही मतदान प्रक्रिया आपण पाहतो। घटनादुरुस्तीच्या बाजूने 278 तर विरोधात 211 मतं मिळालेली आहे। एकूण 489 सदस्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतलेला आहे। लोकसभेत मतदानाची ही प्रक्रिया पार पडते। डिजिटल पद्धतीने लोकसभेत मतदान सुरू झालेलं आहे। 3 विधेयकावर मतदान होणार आहे, ज्यामध्ये पहिल्या विधेयकावरील मतदान हे झालेलं आहे। तर पुढे ही विधेयकावर मतदान होईल। लोकसभेत 3 अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांवर मतदान होणार आहे। एका विधेयकावर मतदान झालेलं आहे। हे विधेयक महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या संदर्भात आहेत। त्यामधले एक विधेयक आहे नारी शक्ती वंदन अधिनियम, जे महिला आरक्षणासंदर्भातलं विधेयक आहे। त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आलं। दुसरं विधेयक आहे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026, लोकसभा आणि विधानसभा जागांची पुनर्रचना आणि संख्या वाढवण्याच्या संदर्भातलं हे विधेयक आहे। तर तिसरं विधेयक आहे संविधान 131वी घटना दुरुस्ती विधेयक 2026, जे मतदारसंघ पुनर्रचनेला कायदेशीर आधार देण्यासाठी आहे। तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांसंदर्भात मतदान। मोदी सरकारचे महिला आरक्षण विधेयक कोसळलेले आहे। मोठी बातमी ही लोकसभेतून या मतदानानंतर समोर येते। विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे। मोदी सरकारचे महिला आरक्षण विधेयक हे कोसळलेले आहे। मतसंख्येचं गणित हे मोदी सरकारच्या विरोधात गेलेलं आहे आणि मोदी सरकारचं महिला आरक्षण विधेयक कोसळलं आहे। महत्त्वाची अपडेट, ज्या महिला आरक्षणासंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे। काल आणि आजचा हा दिवस महिला आरक्षणासंदर्भातील चर्चेत गेला आणि त्यानंतरही मोदी सरकारला अपयश आलेलं आहे। विरोधकांनी एकजूट दाखवलेली आहे आणि विरोधकांनी महिला आरक्षणाच्या या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं दिसतंय। मोदी सरकारचं महिला आरक्षण विधेयक कोसळलेलं आहे।
विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे आणि या संदर्भात राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख हे सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्यांच्याकडून आपण या विधेयकासंदर्भातल्या या गोष्टी जाणून घेणार आहोत। रवी सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। कसं बघतायत या मतदानाकडे, या मतप्रक्रियेकडे आणि विरोधकांच्या या एकजुटीमुळे मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे, काय विश्लेषण द्या? मोदी सरकारला हे बिल पास करून हवं होतं। आगामी निवडणुका 2029च्या ह्या महिला आरक्षणावर आधारित झाल्या पाहिजेत यासाठी भाजप सरकारचा प्रयत्न होता, भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा। परंतु झालंय काय की विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली जी फार दुर्मिळ असते। म्हणजे तृणमूल काँग्रेस असो किंवा इतर पक्ष असो, ते कधी फारसं एकत्र येत नाहीत आणि त्यांच्यामधले मतभेद हे नेहमी दिसत असतात। परंतु मला वाटतं की भाजपाला राजकीय लाभ हवा आहे या विधेयकातून, हे पटवण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरला, म्हणून त्यांना एकजूट साधता आली आणि म्हणून या बिलावर सरकारला पराभव स्वीकारावा लागलेला आहे। राजकारणावर मात झालेली आहे असं म्हणता येईल थोडक्यात। जी रवी किरण सर, खरंच काँग्रेसकडून सांगण्यात येत होतं तसं या विधेयकाच्या आड मोदी सरकारकडून किंवा भाजपकडून काही प्रयत्न सुरू होते का? कसं बघताय काँग्रेसच्या या दाव्यावर? असं आहे की कुठलाही पक्ष राजकारण करण्यापासून अपवाद नाही। आज भाजपा सत्तेत आहे, त्यामुळे भाजपाची प्रत्येक कृती ही भाजपाला स्वतः राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आहे असं विरोधी पक्ष म्हणू शकतो। काँग्रेस जेव्हा सत्तेत होतं तेव्हा काँग्रेसही प्रत्येक पाऊल हे स्वतःचं सरकार मजबूत करण्यासाठी आणि राजकारण चालवण्यासाठीच आहे असं तेव्हाचा विरोधी पक्ष म्हणजेच भाजपाचं म्हणणं होतं। मुळात अडचण काय होते, सामान्य माणूस म्हणून विचार करत असताना, की एखादा अत्यंत चांगला विषय जेव्हा राजकारणाच्या सत्ता आणि विरोधी या दोघांच्या कचाट्यात सापडतो तेव्हा त्या चांगल्या विषयाचं सुद्धा कधी कधी भलतंच स्वरूप लोकांसमोर येतं। महिला आरक्षण देण्यासाठी कोणाचा विरोध नाही, पण काँग्रेसनी ही भूमिका देशभर म्हणजे इंडिया आघाडीनं पटवली की 2023चं विधेयक जे संमत झालं होतं त्यानुसार आपल्याला 33% आरक्षण देता आलं असतं, तुम्ही ते देत नाही आहात आणि आता तुम्ही नवीन जनगणना अर्धवट असताना, प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली असताना तुम्ही जाणीवपूर्वक 2011च्या जनगणनेवर आधारित तुम्ही महिला आरक्षण आणून निवडणुका घेऊ 2029च्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पाडू इच्छिता। मला वाटतं इथे कुठेतरी विरोधी पक्षांनी थोडंसं जन्म संघटित करणं आणि लोकांचं मत बनवणं यात आघाडी घेतलेली दिसते, एवढं म्हणता येईल। रवी किरण सर, मात्र मग यानंतर महिला आरक्षणाचा मार्ग कसा असेल? नाही, महिला आरक्षण कोणी नाकारू शकत नाही। महिला आरक्षणाला कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध करणं परवडणार नाही, कारण महिलांचं प्रमाण, महिला मतदारांचं लक्षणीय प्रमाण, त्यांचं अलीकडे वाढलेलं मतदान पहा, मागच्या काही निवडणुकांचे आकडे, महिलांचं मतदान प्रचंड वाढलेलं आहे। हे कदाचित जागृती असेल, सरकारने आणलेल्या योजना असतील किंवा विरोधी पक्षांनी पण केलेली प्रभावी काही हे असेल राजकीय रचना। परंतु काय झाले की महिला आरक्षणाला कोणी विरोध असण्याचं म्हणजे कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, फक्त ते कधी करावं, कधी त्याची अंमलबजावणी करावी, कुठल्या निवडणुका कशाच्या आधारावर घ्याव्यात हा वाद आहे आणि याच्यामध्ये भाजपा स्वतःचा राजकीय फायदा करून घेऊ इच्छित आहे, म्हणून विरोधी पक्ष प्राणपणाने अगदी विरोध करताना दिसतोय। हा खरा मुद्दा आहे मला वाटतं। रवी किरण सर, आज लोकसभेत मतदान झालं आणि त्यानंतर हे महिला विधेयक कोसळलेलं आहे, याचे परिणाम काय होतील कोसळल्याचे आणि विरोधकांच्या या एकजुटीचे, ज्यानंतर हे विधेयक कोसळलं? मिळेल की आमची इच्छा होती की 2029ची निवडणूक ही महिला आरक्षणावर आधारित असावी आणि आम्हाला विरोधी पक्षांनी साथ दिली नाही अशी भूमिका घेऊन भाजप लोकांसमोर जाऊ शकते आणि विरोधी पक्षांच्या विरोधात जनमत संघटित करू शकते। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष लोकांसमोर जाऊन हे सांगू शकतो की आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे महिला आरक्षणाला, आम्ही काही विरोध नव्हता केला, फक्त भाजपाला ही घाई का झाली आहे आणि भाजपाच्या घाई मागचं खरं कारण काय, हे असं ते जर सांगण्यात लोकांना यशस्वी ठरलेलं, लोकांना आवडलं तर हे रंगत जाईल वरचेवर राजकारण, एवढंच म्हणता येईल। अगदी। रवी किरण सर, या विधेयकामधले असे कोणते चांगले मुद्दे जे महिलांसाठी आणि महिला प्रतिनिधींसाठी महत्वाचे असू शकत होते, जे हे विधेयक कोसळल्यामुळे आता मिळू शकणार नाही? नाही, आता लगेच इमिजिएट त्याचं म्हणजे आता जे मुद्दे ऐरणीवर आहेत, खरं तर महिलांचं नेहमी म्हणणं असतं, मग त्या कुठल्याही पक्षातला असो, की आमच्या पक्षामध्ये पुरुषी वर्चस्व आहे, आमचं म्हणणं म्हणावं तसं ऐकलं जात नाही, आमचा आवाज कमी पडतो
आणि अनेकदा आपण बघतो की पक्षाची लाईन ओलांडून महिला खासदार एकत्र येतात. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा किंवा परिषदेत महिला आमदारांची एकजूट आपण पाहतो. तशीच ती संसदेत पण असते. पण काय असते की प्रत्येक पक्षातल्या महिला खासदारांना वाटतं की आम्हाला म्हणावं तसं प्रतिनिधित्व मिळत नाही आणि आमचा आवाज म्हणावं तसा पोहोचत नाही. तर या विधेयकामुळं जर ते विधेयक आता पास झालं असतं तर तात्काळ महिलांचं राजकारणातलं प्रमाण आणि त्यांचा आवाज हा निश्चित उंचावला असता. आता त्याला विलंब होणार. म्हणजे हे जर आता लोकसभेत तर संमत झालंच नाही, राज्यसभेत ही दुसरं काही घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे 2029च्या निवडणुका महिला आरक्षणाशिवाय होतील. भाजपा जर हा मुद्दा लोकांपुढे प्रभावीपणे घेऊन जाऊ शकलं की आता आम्हाला द्यायचं होतं पण आम्ही देऊ शकलो नाही विरोधी पक्षामुळे, आणि ते जर लोकांना पटलं तर त्याचा राजकीय लाभ भाजपला होईल. हा निष्कर्ष आपण आता तुर्तास काढू शकतो. अगदी. रविकिरण सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, या विश्लेषणासाठी. तर लोकसभेत मतदान सुरू असून महिला विधेयक मात्र कोसळलेलं आहे. घटना दुरुस्तीसाठी आवश्यक संख्या नाही, त्यामुळे हे महिला आरक्षण विधेयक कोसळलेलं आहे.